नमस्कार मित्रांनो, नवीन वर्ष नवीन सुरुवात. प्रत्येक जण विचार करतो की या वर्षी काहीतरी वेगळं करायचं, स्वतःला सुधारायचं, एक नवा संकल्प करायचा. पण खरं सांगा, आपण ठरवलेले संकल्प 15 दिवसही टिकतात का? नाही ना. कारण आपण सुरुवातीपासूनच काही चुका करत असतो. पण काळजी करू नका मित्रांनो, आज मी तुम्हाला नवीन वर्षाचे संकल्प यशस्वी करण्यासाठी काही इझी टिप्स सांगणार आहे. या टिप्स फॉलो करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते. संकल्प फसण्यामागचं कारण काय आहे? 80% लोकांचे संकल्प फक्त महिन्याभरातच संपतात. कारण आपल्या संकल्पांमध्ये स्पष्टता नसते, त्याची योजना नसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीची सवय नसते. पण हेच लोक ज्यांनी संकल्प फॉलो केले ते यशस्वी का होतात? त्यामागे काही सोप्या पद्धती आहेत ज्या आपण आज शिकणार आहोत. तुमचा संकल्प स्पष्ट ठेवा. खरं म्हणजे आपण संकल्प चुकीच्या पद्धतीने करतो. माझं वजन कमी करायचंय असं म्हणू नका. त्याऐवजी आठवड्यातून 3 वेळा 30 मिनिटं चालायचं असा संकल्प करा. लक्षात ठेवा, तुमचा संकल्प जितका स्पष्ट असेल तितकं तुम्हाला तो फॉलो करणं सोपं जाईल. मोठं लक्ष लहान टप्प्यांमध्ये डिवाइड करा. एखाद्या डोंगराला तोडणं आपल्याला अवघड वाटू शकतं, पण तेच एका दगडाला फोडणं सोपं वाटतं. मोठ्या उद्दिष्टांमुळे आपण घाबरतो, म्हणूनच त्या मोठ्या गोल्सला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये डिवाइड करा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला एका वर्षात 1 लाख रुपये सेव्ह करायचे असतील तर दर महिन्याला फक्त 8,500 रुपये सेव्ह करण्याचं ध्येय ठेवा. हेच लहान लहान टप्पे तुम्हाला मोठ्या ध्येयाकडे घेऊन जातील. थेंबे थेंबे तळे साचे. तुम्हाला मोजता येईल असे ध्येय ठेवा. तुमचा संकल्प तुम्हाला मोजता येईल असा ठेवा. खूप जास्त वाचन करायचंय असं म्हणू नका. त्याऐवजी दर महिन्याला 1 पुस्तक वाचायचं असा प्लॅन करा. तुमचं ध्येय मेजरेबल असेल तर तुमची प्रगती समजणे सोपे जाते. तुमचे संकल्प तुमच्या सवयींशी जोडा. नवीन सवयी जुन्या सवयींसोबत जोडा. जसं सकाळी चहा घेताना 5 मिनिटं मेडिटेशन करा किंवा दात घासल्यानंतर एखादी छोटी एक्सरसाइज करू शकता. जुन्या सवयींसोबत नवीन सवयी मिसळल्या की त्या लवकर जुळतात. तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करा. तुमचं ध्येय वेळेच्या मर्यादेत ठेवा. रोज 15 मिनिटं एखाद्या नव्या कौशल्यावर काम करा. झटपट परिणामाच्या मागे न लागता सातत्य ठेवा. प्रगती मोजा आणि ती लिहून ठेवा. तुमचा संकल्प कुठपर्यंत पोहोचला आहे किंवा तुम्ही कितपत तो फॉलो करताय हे जाणून घ्या. तुमची प्रगती मोजण्यासाठी डायरी किंवा मोबाईल ॲपचा वापर करा. प्रोग्रेस लिहून काढल्यामुळे तुम्हाला तुमची प्रगती समजते आणि तुम्ही कॉन्फिडंट फील करता. तुमचे छोटे छोटे यश सेलिब्रेट करा. जेव्हा तुम्ही छोट्या गोष्टींवर विजय मिळवता तेव्हा त्याचा भरघोस आनंद घ्या. स्वतःला बक्षीस द्या. आवडती गोष्ट खा. एखादा छोटा ट्रिप प्लॅन करा. छोट्या छोट्या यशांचं सेलिब्रेशन करा. अपयशासाठी नेहमी तयार राहा. बऱ्याच वेळा अशी परिस्थिती येईल की काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडतील, पण एक दिवस चुकला म्हणून संकल्प सोडून द्यायचा नाही, पुन्हा सुरुवात करायचं. मित्रांनो, यावर्षी संकल्प फक्त ठरवू नका तर ते पूर्णही करा. तुम्हाला माझ्या या टिप्स कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचे या वर्षाचे संकल्प काय आहेत ते पण शेअर करा. आपण सगळ्यांनी एकत्रितपणे हे नवीन वर्ष खूप खास करायचंय. चला आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया. धन्यवाद.